सौम्या खडक्कार, AISSMS COEची विद्यार्थिनी. आज आपण ए.बी. भोसले सरांचा इंटरव्ह्यू घेणार आहोत. ए.बी. भोसले सर आपल्या कॉलेजचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट बघतात. तर काही प्रश्नांनी सुरुवात करूया. सर, आपल्या महाविद्यालयात BE आणि BTech अभ्यासक्रमातील प्रवेश घ्यायचा असेल तर काय प्रक्रिया आहे? प्रवेश प्रक्रियेची संपूर्ण रूपरेषा आणि त्यातील महत्त्वाचे टप्पे काय आहेत? नमस्कार. ॲडमिशन प्रोसेसमध्ये 2-3 गोष्टी आहेत ज्या महत्त्वाच्या आहेत. ॲडमिशन युजुअली 12वीचा रिझल्ट लागल्यानंतर आणि CETचा रिझल्ट लागल्यानंतर सुरू होतात. ॲडमिशन घेण्यासाठी CET किंवा JEE ही परीक्षा देणं गरजेचं आहे. ह्या एंट्रन्स दिला नसेल तर ॲडमिशन इंजिनिअरिंगला घेता येत नाही. त्यामुळे ह्या दोन्ही एक्झाम देणं गरजेचं आहे. तर ह्यावर्षी बेस्ट ऑफ 2, जसं JEE मध्ये बेस्ट ऑफ 2 होतं तसं CET मध्येही यावर्षी बेस्ट ऑफ 2 2 परीक्षा त्यांनी घेतल्या आहेत. तर दोन्ही परीक्षामध्ये त्यांनी चांगला स्कोर आला तर चांगले कॉलेज मिळतात. 12वीमध्ये ह्यांना 45% कंपल्सरी आहे PCM ग्रुपला, त्याशिवाय इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेता येत नाही. फक्त केमिस्ट्रीला त्यांनी ऑप्शन्स दिलेत की केमिस्ट्रीमध्ये जर PCM ग्रुपला कमी पडत असतील तर बायोलॉजी किंवा अलाइड सिव्हिल इंजिनिअरिंग टेक्निकल काही सब्जेक्ट असतील ते असतील तर त्याचा बेनिफिट तुम्हाला मिळतो. तर ते पकडून जर तुमचे 45% होत असेल तर यू बिकम इलिजिबल. ओके. दुसरं म्हणजे इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेताना CET रिझल्ट लागल्यानंतर सेंट्रलाइज प्रोसेस आहे. त्यामध्ये कॅप सेंट्रलाइजचं त्यांचे ॲडव्हर्टाइजमेंट येते. DT ॲडमिशन रेग्युलेटरी ऑथॉरिटी आहे ते ॲडव्हर्टाइजमेंट देतात आणि त्यानंतर तुमची ऑनलाईन प्रोसेस आहे सगळी. तर ऑनलाईन तुम्हाला अप्लाय करायला लागतं. मग तिथे तुम्हाला डॉक्युमेंट्स सबमिट करायला लागतात ऑनलाईन आणि हे सगळं प्रोसेस झाल्यानंतर त्यांची एक मेरिट लिस्ट लागते. पहिला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट असते आणि मग फायनल मेरिट लिस्ट लागते. फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर मग तुम्हाला ऑप्शन फॉर्म्स द्यायचे असतात कॉलेजेसचे. तिथे तुम्हाला तुमची चॉईसचे कॉलेजचे ऑप्शन भरायला लागतात. आता ऑप्शन फॉर्म भरताना तुम्हाला काळजीपूर्वक ते फॉर्म भरले पाहिजे, कारण तिथे एखादी चुकीचं कॉलेज दिलं आणि ते तुम्हाला लागलं तर फर्स्ट चॉईस जी आहे ती कंपल्सरी आहे. ऑप्शन फॉर्म मध्ये फर्स्ट चॉईस जर तुम्ही दिली असेल आणि ते तुम्हाला मिळाली तर तुम्हाला कंपल्सरी ऍडमिशन घ्यायला लागतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ऍडमिशन प्रोसेसमध्ये. ऍडमिशन एकदा ऑप्शन मध्ये तुम्हाला चॉईसचं कॉलेज मिळालं तर तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन फी भरून तुमचं ऍडमिशन कन्फर्म करायचं असतं आणि मग तुमची ऍडमिशन प्रोसेस संपते. अच्छा. दुसरा प्रश्न म्हणजे विद्यार्थिनींनी प्रवेशसाठी अर्ज करण्यापूर्वी कोणती कागदपत्रे तयार ठेवायची आणि कोणत्या गोष्टींची पूर्वतयारी करणे आवश्यक आहे? ओके. तर डॉक्युमेंटच्या बाबतीत काही कंपल्सरी डॉक्युमेंट आहेत, म्हणजे कॅटेगरी वाईज ऍडमिशन्स असतात. ओपन आणि रिझर्व्ह कॅटेगरीला 10-12 मार्कशीट, स्कूल लिव्हिंग हे कंपल्सरी डॉक्युमेंट आणि CET स्कोर कार्ड, डोमेसाईल हे सगळे कंपल्सरी डॉक्युमेंट आहे. हे कुठलीही कॅटेगरी असो हे 4-5 डॉक्युमेंट तुम्हाला लागणारच आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला तुमची कॅटेगरीचं बेनिफिट घ्यायचं असेल तर ते कॅटेगरी वाईज तुम्हाला डॉक्युमेंट लागतात. कास्ट सर्टिफिकेट आहे, कास्ट व्हॅलिडिटी आहे, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आहे. हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला रेडी ठेवायला लागतील, कारण ऍडमिशनच्या वेळेला हे नसेल तर तुम्हाला त्या कॅटेगरीचं बेनिफिट मिळत नाही. ओपन मध्ये तुम्हाला कन्सिडर केलं जातं. त्यामुळे जर तुम्हाला कॅटेगरीचं OBC, SC, ST, NT या ज्या कॅटेगरीचं जर बेनिफिट घ्यायचं असेल तर तुम्हाला ह्यांच्या जे रिलेटेड डॉक्युमेंट आहे, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर, हे डॉक्युमेंट रेडी ठेवायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला ऍडमिशन मध्ये प्रॉब्लेम येणार नाही. ओके. एखाद्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी BE किंवा BTech अभ्यासक्रमातील प्रवेश घेण्यासाठी पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी कोणती काळजी घ्यावी? हे फार महत्वाचं आहे, कारण महाविद्यालय निवडताना पहिला म्हणजे ब्रांचचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे की कुठल्या ब्रांचमध्ये तुम्हाला घ्यायचं आणि त्या महाविद्यालयामध्ये ती ब्रांच आहे का. आणि दुसरं म्हणजे महाविद्यालयाचं लोकेशन, तुम्ही कुठे राहता, तिथनं लोकेशन किती लांब आहे तेही महत्वाचं आहे. कारण जास्ती डिस्टन्स असेल तर तुम्हाला ट्रॅव्हलिंग टाइम जास्ती जातो आणि त्यामध्ये मग एक्झॉस्ट होतात मुलं. तर तिसरं म्हणजे महाविद्यालयामध्ये ऍक्टिव्हिटीज काय आहे, टीचिंग लर्निंग कसं आहे, या सगळ्या गोष्टीचाही थोडी माहिती स्टुडंट जे पासआउट स्टुडंट झालेत किंवा आता जे स्टुडंट आहेत जे ओळखीचे आहेत त्यांच्याकडनं घेतली तर फार बरं होईल, कारण ते फीडबॅक चांगलं देतात तुम्हाला की कॉलेजमध्ये ऍक्टिव्हिटीज काय होतात,
मल्टिपल ऍक्टिव्हिटीज ज्या कॉलेजमध्ये आहेत तिथे ओव्हरऑल स्टुडंटचं डेव्हलपमेंट बघितलं जातं. कारण आपल्या कॉलेजमध्ये जसं AISSM मध्ये बहा, सुप्रा, CCC ह्या सगळ्या ज्या ऍक्टिव्हिटीज होतात हे ओव्हरऑल डेव्हलपमेंटला मुलांना फायदेशीर आहे. तर अशा ऍक्टिव्हिटीजचाही अभ्यास मुलांनी केला पाहिजे की बाबा ह्या कॉलेजमध्ये ऍक्टिव्हिटीज आहेत का नाही आहेत. कारण ह्या सगळ्या गोष्टी पुढे जाऊन फायदेशीर होतात. आणि दुसरा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट. म्हणजे प्लेसमेंट कसं आहे त्या कॉलेजचं, प्लेसमेंटला कंपनीज येतात का नाही, ह्या सगळ्या गोष्टीमुळे पण तुम्हाला ऍडमिशनवर फरक पडतो. तर ह्या सगळ्या गोष्टीचा नीट विचार करून अभ्यास करून, आता फ्री टाइम असतं त्यामुळे कॉलेजमध्ये जाऊनही तुम्ही चेक केलं पाहिजे की बाबा काय काय आहे, मुलांबरोबर बोललं पाहिजे. तर ह्या फायदेशीर ठरतात तुम्हाला कॉलेज निवडताना. प्रवेशानंतर महाविद्यालयात कोणती शैक्षणिक किंवा प्रशासकीय सुविधा उपलब्ध आहे? नाही, शैक्षणिक सुविधा म्हणलं तर सगळंच आहे. टीचिंग लर्निंग चांगलं आहे कॉलेजमध्ये. आणि प्रशासकीय सेवामध्ये आता मी जसं सांगितलं की कॅटेगरी वाईज जर ऍडमिशन मिळालं असेल तर त्याचं जे काय स्कॉलरशिप फॉर्म भरणं, त्याचा प्रोसेस करणं, ह्या सगळ्या गोष्टी कॉलेजकडनं दिल्या जातात. ऍडमिशनमध्ये काय अडचणी येत असेल, कन्फर्मेशन म्हणा, तुम्हाला ऍडमिशन डॉक्युमेंटेशन अपलोडिंग म्हणा, ह्या सुविधा पण स्टुडंट सेक्शनकडनं दिल्या जातात. या व्यतिरिक्त फीज भरण्यासाठी पण मदत केली जाते. काही अडचणी असतील तर इन्स्टॉलमेंटमध्ये फी देणं किंवा ह्या सगळ्या सुविधा पण कॉलेजकडनं दिल्या जातात तुम्हाला. अच्छा. आणि आता ऍडमिशन प्रोसेसमध्ये पालकांकडनं किंवा विद्यार्थ्यांकडनं काय काय चुका होतात किंवा त्या कशा टाळाव्या? सर्वात मी आधी जसं सांगितलं की कॉलेज निवडताना जो चुका केल्या की फर्स्ट चॉईस एक कंपल्सरी आहे. आता आम्हाला बरेचदा अनुभव आले की बरेच पालक येतात, सर आम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये घ्यायचं होतं पण आमची फर्स्ट चॉईस चुकली आणि आम्हाला तर दुसरीकडे. मग त्यांना ऑप्शन राहत नाही, त्या सिस्टम मधनं ते बाहेर होतात. मग कॉलेजमध्ये जर घ्यायचं तर वेकेंट सीट राऊंड असतो, मग तिथे चान्स मिळाला तर मिळू शकतं, नाही तर मग ज्या कॉलेजमध्ये मिळालंय तिथेच तुम्हाला कंटिन्यू करायला लागतं. तर सर्वात मोठा भाग म्हणजे कॉलेजेसचा अभ्यास करणं पालकांनी, विद्यार्थ्यांनी हे गरजेचं आहे की बाबा कॉलेज फिक्स करणं की ह्या कॉलेजमध्येच घ्यायचं आहे. कारण तिथे ब्रांच आहे नाही आहे, कॉलेजचं जसं मगाशी सांगितलं की कॉलेजचं सर्वे करणं, ह्या सगळ्या गोष्टीमुळे तुम्हाला जेव्हा तुम्ही फॉर्म भरता तेव्हा फायदा होतो. आणि दुसरं म्हणजे जे कॉलेज घ्यायचे आहेत तुम्हाला त्याचं तुम्ही एक ऑप्शन फॉर्म खाली रफ भरून ठेवला पाहिजे. म्हणजे जेव्हा फायनल भरता तेव्हा तुमच्याकडनं चुका होत नाही. तर हा अभ्यास जर नीट केला तर कॉलेज निवडताना तुम्हाला त्रास होत नाही. अच्छा. 6वा प्रश्न म्हणजे उच्च शिक्षण घेताना केंद्र आणि राज्य सरकारांकडून आपल्याला बऱ्याच स्कॉलरशिप उपलब्ध असतात. तर त्या स्कॉलरशिप कोणत्या आणि त्याचा उपभोग विद्यार्थ्यांनी कसा घ्यावा? जसं मी सुरुवातीला सांगितलं की कॅटेगरी वाईज स्कॉलरशिप आहेत गव्हर्नमेंटच्या. ओपनला EBC आहे, EWS आहे आणि रिझर्व्ह कॅटेगरीना OBC, SC, ST, NT ह्या स्कॉलरशिप आहे. कॅटेगरी वाईज स्कॉलरशिपचे बेनिफिट वेगळे आहेत. OBCला 50% आहेत आणि मुलगी असेल तर तिला ट्युशन फी माफ आहे. आणि तसंच SC कॅटेगरीमध्ये पण ट्युशन फी माफ आहे, NT कॅटेगरीमध्ये पण ट्युशन फी माफ आहे. तर ह्या सगळ्या कॅटेगरी वाईज बेनिफिट्स आहेत. ह्याची माहिती तुम्ही कॉलेजच्या वेबसाईटवर जर गेला तर तिथे सगळी व्यवस्थित माहिती आम्ही दिलेली आहे की कुठल्या कॅटेगरीला काय डॉक्युमेंट लागतात, काय करायला पाहिजे, कसा फॉर्म भरायचा, कुठल्या वेबसाईटवर जाऊन भरायचा, ह्याची सगळी नीट सविस्तर माहिती आम्ही वेबसाईटवर स्कॉलरशिप सेक्शनमध्ये दिलेली आहे. कारण ही भरपूर माहिती आहे. तर माझी रिक्वेस्ट हेच राहील सगळ्यांना की त्यांनी कॉलेजच्या वेबसाईटवर व्हिजिट करून स्कॉलरशिप सेक्शनमध्ये जे नोटिसेस आणि डिटेल्स आम्ही दिलेत ते वाचावे, जेणेकरून त्यांना त्याचा फायदा होईल आणि त्यांचे डॉक्युमेंट्स ते रेडी करू शकतील. अच्छा. आता जसं मी स्कॉलरशिप बद्दल बोललो तर वेगळ्या कॅटेगरीजना वेगळे फायनान्शियल बेनिफिट गव्हर्नमेंटने दिलेले आहे. SC कॅटेगरी असेल तर अराउंड यू कॅन से 10%च ते फी भरायला लागते, बाकी 90% गव्हर्नमेंट देते. OBC मध्ये 50% गव्हर्नमेंट देते आणि 50% विद्यार्थ्याला भरायला लागते. मुलगी असेल OBC मध्ये किंवा दुसऱ्या कॅटेगरीमध्ये तर त्यांना पण अराउंड 10 to 20% भरायला लागते, बाकी सगळं गव्हर्नमेंट देते. सेम NT कॅटेगरीमध्ये 20% गव्हर्नमेंट विद्यार्थ्याला भरायला लागते आणि 80% गव्हर्नमेंटकडनं स्कॉलरशिप मिळते. तर अशा कॅटेगरी वाईज बेनिफिट आहेत. त्याप्रमाणे तुम्हाला ते फॉर्म भरल्यावर ते दिले जातात. कारण कॉलेज पहिला तुमच्याकडनं
कन्सेशनल फी घेतो, त्यामुळे तुम्हाला स्कॉलरशिप फॉर्म भरणं गरजेचं आहे. तुम्ही जो भरला नाही स्कॉलरशिप फॉर्म तर ते गव्हर्नमेंटकडनं पैसे कॉलेजला येत नाही, मग कॉलेज तुमच्याकडनं ओपन प्रमाणे फी घेतं. त्यामुळे हा महत्वाचा आहे की ते विद्यार्थ्याची जबाबदारी आहे की त्याला जर स्कॉलरशिपचा बेनिफिट घ्यायचा आहे तर त्यांनी जबाबदारीने फॉर्म भरला पाहिजे आणि जे काही डॉक्युमेंट्स आम्ही वेबसाईटवर दिलेत ते रेडी ठेवले पाहिजे. पुढे जाऊया. आता ऍडमिशन प्रोसेस करताना बऱ्याच लोकांच्या काही चुका होतात. डॉक्युमेंट्स इकडे तिकडे होतात किंवा त्याची काळजी कशी घ्यावी? ह्याच्यासाठी आता दोन महत्वाचे आहे की ओरिजिनल डॉक्युमेंट विद्यार्थ्यांना जेव्हा ऍडमिशनला येतात तेव्हा कॉलेजकडे जमा करायला लागतात. तर आम्ही आमच्या नोटीसमध्ये पण दिलेलं असतं की पुढे जाऊन तुम्हाला झेरॉक्स कॉपी लागतात, तर त्याचे 3-4 सेट तुमच्याकडे ठेवले पाहिजे. कारण वेगळ्या वेगळ्या कारणांनी लागतात, द्यायला लागतात किंवा कॉलेजमध्ये द्यायला लागतात. बाहेरही तुम्ही कुठल्या स्कॉलरशिपला जर अप्लाय करत असाल तर तुम्हाला ते डॉक्युमेंट तिकडे जमा करायला लागतात. त्यामुळे ओरिजिनल दिल्यावर कॉलेजला शक्य होत नाही वर्ष दीड वर्ष तुम्हाला परत देणं. त्यामुळे तुम्ही त्याचे झेरॉक्स सेट सगळ्या डॉक्युमेंटचे तुमच्याकडे ठेवणं गरजेचं आहे. तसेच जे काय आम्ही वेबसाईटवर कॉलेजनी माहिती दिली कॅटेगरी वाईज कुठले कुठले डॉक्युमेंट आहेत ते रेडी ठेवून त्याचा प्रॉपर सेट बनवून ठेवणं गरजेचं आहे. जसं सिक्वेन्स सांगितलंय त्याप्रमाणे सेट बनवून ठेवला तर पुढे तुम्हाला ऍडमिशन प्रोसेसमध्ये म्हणा पुढे कुठेही डॉक्युमेंट द्यायचे ते व्यवस्थित तुमच्याकडे डॉक्युमेंट रेडी असतात. कारण डॉक्युमेंट फार गरजेचं आहे, कारण ते जर नसतील तर ऍडमिशन प्रोसेसमध्ये पुढे प्रॉब्लेम येतात. कारण मेरिट लिस्ट व्हेरिफिकेशन असतं, तेव्हा जर डॉक्युमेंट नसेल तर तुमच्या ऍडमिशनला अप्रुव्हल मिळत नाही. त्यामुळे जे काय डॉक्युमेंट तुमच्या कॅटेगरी वाईज आहेत पालकांनी विद्यार्थ्यांनी ते स्वतः रेडी करून ठेवले पाहिजे, जेणेकरून पुढे त्यांना ऍडमिशन मध्ये त्रास होणार नाही. ओके. राज्य सरकारने मुलींना 100% फी माफ केलेली आहे, तर त्याचा लाभ विद्यार्थिनींनी कसा घ्यावा किंवा त्याचा लाभ कसा मिळतो, त्यासाठी महाविद्यालयाकडून कशी पद्धतीने मदत केली जाते? आता जसं आधी पण मी सांगितलं की हे सगळं स्कॉलरशिपचा भाग आहे. हे सगळ्या स्कॉलरशिप ज्या गव्हर्नमेंट आहेत त्याच्यामध्येच त्या मुलींनाही त्याचा बेनिफिट दिला जातो. कॅटेगरी ओबीसी असेल, एससी कॅटेगरीला तर फी तशीच माफ आहे. ओबीसी, एसबीसी, ईबीसी ह्या कॅटेगरीमध्ये विद्यार्थी जर बेनिफिट घेत असतील तर त्यांना तो फॉर्म भरणं गरजेचं आहे. त्याचे डॉक्युमेंट जे काय आम्ही सांगितलेले आहेत ते लावून फॉर्म भरणं गरजेचं आहे. ते जर भरला तर ऑटोमॅटिकली ती फी लागू होते. कारण जेव्हा ऍडमिशनला मुली येतात फर्स्ट इयरला तेव्हा जर त्यांची कॅटेगरी वाईज आम्ही चेक करतो डॉक्युमेंट सगळे व्यवस्थित आहे तर त्यावेळेलाच आम्ही ते बेनिफिट त्यांना देतो आणि नंतर त्यांनी ते स्कॉलरशिपचा फॉर्म भरला की मग गव्हर्नमेंटकडनं आम्हाला ते पैसे येतात. त्यामुळे जेव्हा ऍडमिशनला येतात तेव्हाच त्यांचे डॉक्युमेंट जर ओके असेल तर आम्हालाही प्रॉब्लेम पुढे येत नाही त्यांचं प्रोसेस करायला. तर जे मुली कॅटेगरी वाईज मी सांगितलं एसबीसी, ओबीसी, ईबीसी, ईडब्ल्यूएस ह्या सगळ्या ज्या कॅटेगरीमध्ये मुली ऍडमिशन घेतात त्यांना सुरुवातीलाच आम्ही बेनिफिट देतो जेव्हा ऍडमिशनला येतात. नंतर जे काही प्रोसेस आहे ते विद्यार्थ्याची जबाबदारी आहे, विद्यार्थिनीची. त्यांनी ते डॉक्युमेंट नीट सगळे सबमिट करून ऑनलाईन त्याचा फॉर्म भरला पाहिजे. ठीक आहे. एखादा महाविद्यालय एखाद्या विद्यार्थीला घडवण्यात कसं सरस ठरतं किंवा ते कोणते कोणते उपक्रम करतात, स्पर्धा घडवतात, ज्यांनी एखाद्या विद्यार्थीचा विकास होईल? आता महाविद्यालयामध्ये तशा बऱ्याच ऍक्टिव्हिटीज आहेत ज्या मी विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयामध्ये घेतो. फर्स्ट इयरला जेव्हा विद्यार्थी येतात त्यामुळे सीसीसी हा नवीन आता NEP मध्ये उपक्रम आलाय, तो आम्ही इफेक्टिव्हली राबवतो. त्यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ऍक्टिव्हिटीज दिल्या जातात. स्पोर्ट्स आहे, कल्चरल आहे, मीडिया आहे, बाकी दुसऱ्या जुडो, कराटे ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आपण विद्यार्थ्यांना देतो. त्याचं दर शनिवारी त्यांचे ते क्लासेस घेतले जातात. प्रोफेशनल लोक येतात, ते त्यांना शिकवतात. ह्याचा फायदा फर्स्ट इयर पासून विद्यार्थ्यांना चालू होतो. पुढे जाऊन आता महाविद्यालयामध्ये बहा, सुप्रा, स्पोर्ट्स, कल्चरल, हॅकॅथॉन ह्या बऱ्याचशा टेक्निकल ऍक्टिव्हिटीज कॉलेजतर्फे घेतल्या जातात. तिथे विद्यार्थ्यांना सपोर्ट केलं जातं, स्पॉन्सरशिप दिली जाते, जेणेकरून विद्यार्थी त्या ऍक्टिव्हिटीजमध्ये त्यांचे ज्यांचे काय फायनान्शियल हे आहेत ते कॉलेजतर्फे काळजी घेतली जाते. ह्याचा फायदा मुलांना नक्की जेव्हा प्लेसमेंटला जातात तेव्हा ओव्हरऑल डेव्हलपमेंट जेव्हा मुलांचं होतं तर ते इंटरव्ह्यू फेस करताना किंवा हे जे सर्टिफिकेट्स त्यांच्याकडे जमा होतात त्याचा प्लेसमेंटला नक्की ह्याचा फायदा होतो. कारण ह्या ऍक्टिव्हिटीज आणि आपल्या कॉलेजमध्ये विशेषतः ह्या ऍक्टिव्हिटीज भरपूर आहे. स्पोर्ट्स आहे, कल्चरल आहे,
जिथे की वेगळ्या वेगळ्या ऍक्टिव्हिटी इंटर कॉलेजिएट आहे, इंटर युनिव्हर्सिटी आहे, स्टेट लेवल, इंटरनॅशनल लेवल पर्यंत आपण विद्यार्थ्यांना सपोर्ट करतो. तसंच महासुप्रामध्ये पण आपल्या एरो मॉडेलिंगची टीम आहे, ती दरवर्षी यूएसला आपण पाठवतो. त्याची स्पॉन्सरशिप कॉलेज देतं. तर ह्या सगळ्या गोष्टी कॉलेजतर्फे दिल्या जातात, जेणेकरून विद्यार्थ्यांचं ओव्हरऑल डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे. ह्याचा फायदा विद्यार्थ्यांना जेव्हा प्लेसमेंटला जातात नक्की 100% त्याचा होतो. अच्छा. आणि आता शेवटचा प्रश्न, BE BTech करण्यासाठी बरेच विद्यार्थी AISSMS आपल्या कॉलेजला प्रायोरिटी देतात. तर ती प्रायोरिटी का देतात? किंवा आपल्या कॉलेजमध्ये असं काय विशेष आहे की इतर महाविद्यालयांपेक्षा लोकं AISSMS हे निवडतात? जसं मी आधी सांगितलं की AISSMS अकॅडमिक हा महत्त्वाचा भाग आहेच. त्याबद्दल वेगळ्या वेगळ्या ज्या स्टुडंटच्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या महाविद्यालयामध्ये बऱ्याच घेतल्या जातात आणि त्याच्यामुळे मुलांचं जे ओव्हरऑल डेव्हलपमेंट होतं त्याचा फायदा मुलांना होतो आणि त्यामुळे जे आता प्रेझेंट विद्यार्थी आहेत तेच बाहेर लोकांना फीडबॅक चांगला देतात महाविद्यालयाचा की एवढ्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत, महाविद्यालय एवढ्या सगळ्या मुलांना सपोर्ट करतं, अकॅडमिक पण चांगलं आहे, प्लस या ॲक्टिव्हिटीज स्पोर्ट्स, कल्चरल, टेक्निकल ॲक्टिव्हिटीज, क्लब्स आहेत बरेचसे, असोसिएशन्स आहेत, जेणेकरून त्यांना मुलांना त्या गोष्टीचा फायदा होतो. हे फार कमी महाविद्यालयांमध्ये की ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. त्यामुळे कॉलेजमध्ये येण्याचं प्रमाण वाढायचं कारण ते एक महत्वाचं आहे. कारण हा जे आता जे प्रेझेंट स्टुडंट आहे किंवा एक्स स्टुडंट आहे, हा जो फीडबॅक पालकांना देतात, विद्यार्थ्यांना देतात, तर त्या गोष्टीमुळे पण कॉलेजमध्ये यायचं प्रमाण मुलांचा वाढलाय, प्रिफरन्स द्यायचं प्रमाण वाढलाय. कारण ह्या गोष्टीचा मुलांना भरपूर फायदा झाला. आपल्या महाविद्यालयामध्ये स्पोर्ट्स, कल्चरल, अदर ऍक्टिव्हिटीज बरोबर अकॅडमिक्सवर पण भरपूर भर दिला जातो. यासाठी कॉलेजमध्ये बऱ्याचशा फॅसिलिटीज विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड केल्या जातात. आता आपल्या कॉलेजमध्ये इन्क्युबेशन सेंटर आहे, सेंटर ऑफ एक्सलन्स आहे, रिसर्च रिलेटेड बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज आहेत जे आपण फंडिंग थ्रू AICT युनिव्हर्सिटी फंडिंग थ्रू आपल्याकडे चालू केलेले आहेत. आता आपण इंडस्ट्री इन्स्टिट्यूट ह्याच्या अंडर पण एक सेंटर ऑफ एक्सलन्स चालू करायचं चाललंय. त्याच्यामध्ये रोबोटिक्स या विषयावर वेगळ्या वेगळ्या फील्ड्स जे आहेत, ब्रांचेस आहेत, त्यांच्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे आणि ते मोठं भारत फोर्ज सारख्या कंपनी बरोबर प्रयत्न चालू आहेत की हे सेंटर बनवावं, जेणेकरून त्या मुलांना या टेक्निकल ऍक्टिव्हिटीज जे आता प्रेझेंट AI रिलेटेड जे काय चालू आहे त्याचा चांगला नॉलेज मिळावं आणि त्याचा फायदा व्हावा. खूप छान वाटलं तुमच्याकडून हे सगळं ऐकून. अवश्य आपल्या ऍडमिशन्स अजून वाढतील ही अपेक्षा करूया. धन्यवाद तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल. थँक्यू.